नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव निशा आणि मम्मी रेसिपी. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज मम्मी काय बेत करणार आहे ते मम्मी सांगेल. चला आपण अशी मसूरची डाळ वगैरे आपण करतो तर ती साधी सिंपल आहे, तर खाऊशी वाटत नाही. कधी आपण अख्ख्या मसूर आपण खिचडीमध्ये पण टाकतो, मसाले भातात टाकतो. तर मी त्याची अशी सुंदर पैकी आज भाजी बनवून तुम्हाला दाखवणार आहे. आणि इतकी सुंदर बनवणार आहे, थोडी फक्त भिजत टाकायची आहे मसुरा आणि त्याच्यापासून इतकं आमटी सुंदर होती. चला मी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी दाखवते. आणि झटपट होणारी आहे आणि टेस्टी एकदम. तुम्हाला माहित असेल दाल मखनी असते तशा टाईपच. हा, इतकी सुंदर मम्मी बनवते ही. तर बघा मी मसुरा सकाळी निशाने भिजत टाकल्या होत्या आणि मी मार्केट मधून आलो, या मस्त पैकी बघितल्या. आता या धुवून घेते मी. मसूर जे आहे साधारण मम्मीने 2-3 तास आता भिजवले होते आधी. ते चांगले फुलतात आणि लवकर शिजतात पण, कारण की जे साहित्य आपण टाकणार ना त्याच्याबरोबर तेही शिजलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मम्मी कांदा असतो ना आपला लांब, तो कापून घेतलेला आहे. एक टमाटर आहे, मस्त लाल आहे हे, आणि लसूण आहे, हिरव्या मिरच्या ह्या लांब कापलेला आहे, कोथिंबीर आपल्याला नंतर लागेल. तर आता मम्मी, तर हे छोटं कुकर घेतलेलं आहे मी आणि हे मसूर आहे अख्खे मस्तपैकी भिजलेले आहे. हे आपल्याला कुकरमध्ये लावायचे. तुमच्या घरात जेवढे मेंबर असेल तेवढे तुम्ही डाळ घेऊ शकतात. खूप जणांचा प्रश्न आहे किती प्रमाणामध्ये सांगत जा. हा, प्रमाण सांगत नाही. आणि अशी पण मला एक कमेंट केली का बा आज चतुर्थी आहे तर आम्ही आजच्या दिवशी व्हिडिओ बनवतो, कारण आम्हाला 10-10:30 टाकायला लागतो. तर कारण मी 8-9 वाजेपर्यंत मार्केटला असते, त्याच्यामुळे मी जर आज बनवला व्हिडिओ तर आम्ही सकाळी 9-9:30-10 पर्यंत आम्ही टाकून देतो. ज्या दिवशी होती त्या दिवशी आम्ही तो व्हिडिओ बनवलेलाच नव्हता. आम्ही बुधवारी बनवलेला होता आणि गुरुवारी तो टाकला होता. नाही, मग त्या काय बोलल्या, मग तुम्ही वार बघायला पाहिजे होता. आणि एवढं लक्षात नाही आलं आणि आम्ही त्या दिवशी काही बनवलेलं नव्हतं. तर मे बी राहिलं असेल तर प्लीज आम्हाला समजून घ्या. असं काय मनात नव्हतं माझ्या. आणि मम्मीच्याही आम्ही एकदम धडकन मी टाकून दिला. तर बघा आता आपल्या हिरव्या मिरच्या ह्या 3 कापलेल्या आहे. हा अख्खा लसूण आहे. मी मोठा लसूण आणलाय मस्त पैकी, म्हणून 4च पाकळ्या घेतल्या ना मम्मी. एवढा एक कांदा टाकलाय आणि एक टमाटर टाकलाय. आता आपल्याला याच्यासाठी तर बघा हे कांदा, मिरची, टमाटर आणि 4-5 पाकळ्या लसणाच्या. लसूण मोठा असल्यामुळे मी 4-5च घेतल्या. आणि त्याच्यासाठी काय मसाले लागतात ते मी दाखवते तुम्हाला. मिरची, काश्मीर मिरची 1 चम्मच टाकली, कारण आपण तिथं आधी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. 1.5 चम्मच लाल मिरची टाकली मी काश्मीर. हळद टाकली. आपली जिरा पावडर आहे, ती जिरा पावडर 1 चम्मच टाकायची आपल्याला. सॉरी मी बोलली होती मम्मीला जिरा पावडर बोलली, पण धना पावडर, जिरा पावडर टाकायची असं बोलली, पण ती धना पावडर टाकायची. होतं कधी कधी मिस्टेक वयानुसार, असं थोडी काही. आपण बोलू शकतो ना का झालं माझ्याकडनं चुकी. आणि आपल्याला 1 चम्मच तूप टाकायचं आहे. आता मम्मी थोडं चवीनुसार मीठ टाकून घेते. कधी कमी पडलं तर आपण नंतर पण टाकू शकतो. 1 चम्मच तूप टाकायचंय. म्हणजे इतकी छान आणि झटपट इतकी सुंदर लागते ही डाळ. अशी तुम्हाला माहिती, कोणाला एवढं जास्त आवडत नाही, मुलांनाही आवडत नाही, पण भातासोबत खायला पण चांगली लागत नाही. पण ही युनिक बनवते मी, एकदम भारी बनवते. तुम्ही बनवल्यानंतर लगेचच म्हणाल का खरंच खूप छान आहे. तर आपल्याला याच्यात कोमट पाणी आपल्या म्हणजे 2 वाटी किंवा आता मम्मी भाऊ किती टाकते आणि हो, आणि कोमट पाणीच घेतलेलं आहे. आता चम्मचने व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत. तर बघा हे आपल्याला हलवलंय मी. आणि कुकर पण छोटा आहे, त्याच्यामुळे वरती नको जायला. आणि ही भिजलेली त्याच्यामुळे लवकर शिजेल, म्हणून मी आता बघा ही झाकण लावून घेते. आता निशाला झाकण लावायला, तर मला याचं झाकण काही लावता येत नाही. गॅस पेटवते. मला या कुकरचं झाकण लावता येत नाही, निशाने लावलंय झाकण. तर आपल्या याच्या जवळजवळ 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे, कारण आपण ऍक्च्युली आधीच मसुरा ते पाण्यात भिजत टाकलेले आहे, शिजवलेले. सॉरी, भिजत टाकली होती. तू पण चुकते, मी पण चुकते. तर या भिजत टाकलेल्या आहे त्याच्यामुळे ह्या लवकर शिजतील. तर 3 ते 4 शिट्ट्या आपण याच्या घेऊ. नंतर पुढची फोडणी कशी द्यायची ते मी तुम्हाला दाखवते. तडका. तर साधारण आपल्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे. मग नंतर मी दाखवते तुम्हाला. आणि तडक्याची तयारी काय काय आहे मी तेही दाखवते. A few moments later. तर साधारण आपल्या 3 शिट्ट्या तर घ्यायच्या ते 3-4.
तर 3 झालेले आहे. एखादी नॉर्मल मी एक घेते आणि मग लगेच गॅस बंद करते. आता कुकर मी शिट्टी झाली. खोलते. हा. बघा आपली डाळ कशी मस्तपैकी शिजलेली आहे. एकदम प्रॉपर झाली. सुगंध वास येतो याचा. आपण दाल मखनी बनवतो ना त्या टाईपच पूर्ण घरात मस्त हो. असा सुगंध दरवळलाय. सुगंध दरवळला. छान वाटतंय आणि प्रॉपर अशी शिजली डाळ. तर तोपर्यंत मम्मी हलवून घेईल. तोपर्यंत तुम्हाला ना मी हे आपल्या तडक्यासाठी ना काय तडक्यासाठी आपल्याला हेच ठेवायचंय आणि आपल्याला तडक्यासाठी हे साहित्य सांगेल आता हो. मम्मी. तर आपल्याला तडका द्यायचा तर याच्यातच द्यायचा आहे. आपल्याला काही जास्त त्याच्यात पाणी नाही का टाकायचं का काही नाही. त्याच्याकरता बघा हे मी भांडं घेतलंय. छोटी तडक्याचीच ही कढाई. हो. तर त्याच्यासाठी लागण्याचं हिंग आहे. हम्म. आपल्या वाळलेल्या शंकेश्वरी मिरच्या आहे 2 घेतल्या त्या. आपला लसूण घेतला आणि कोथिंबीर वरतून टाकायची आपल्याला. आणि हा हिंग आहे. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची. इथे गॅस बंदच आहे. आता मी चालू करेल आणि ना आता मम्मी फोडणी कशी द्यायची, तडका कसा द्यायचा डाळीला तो दाखवणार आहे. तर तूपचा वापर करते मम्मी. आज मस्त आम्ही तुपाची फोडणीच खाणार आहे. आपल्याला त्याच्यात जिरं टाकायचंय. अर्ध पूर्ण तापलेलं आहे. मी गॅस बंद करणार आहे. तर आपल्याला त्याच्यात जिरं टाकायचंय. लसूण मस्तपैकी घालून द्यायचे आपल्याला. मी ना काढून घेतले कारण की ना तेल चांगलंच गरम झालंय. हो गरमच होतात. थोडा हिंग टाकते त्याच्यात. हिंगाने गॅस वगैरे होत नाही. आणि शेवटी मी ह्या लाल मिरच्या टाकणे कारण तेल खूप ना असं एकदम कडकडीत झालं. हो. थोडस लालसर आपण थोडा लसूण होऊन देऊ. वाटलं तर गॅसवर 1 मिनिट ठेवायचं. लसूण आहे थोडं नॉर्मल आपल्याला लालसर होऊ द्यायचं आहे म्हणून थोडं परत ठेवलं फोडणीसाठी. त्या साईडला इकडे आपण कुकर ठेवलाय परत बारीक गॅसवर. त्यात आपल्याला आता मस्तपैकी फोडणी हा तडका द्यायचा आहे. आता मस्तपैकी लाल झालेला आहे. आणि याचा आपण हिंग टाकलाय ना त्यामुळे छान वाटत. आता आपण तडका देऊया. आहा ना ते फोन पकडायला ना लांब पडून जातं. तर हे बघा आपण चवीनुसार मीठ टाकलेलेच आहे. कमी जर झालं तर वरतून घेता येईल आपल्याला. हो. तर त्याच्यासाठी मी कोथिंबीर टाकते वरतून. ये गई मसूर की दाल. दाल मखनी सारखी झालेली आहे. खूप सुगंध भारी येतोय. आता याला ना जरा आपण थोडं 5-1 मिनिटं होऊ देऊ छान जरा. आणि मग मी गॅस बंद करते. आणि मग मम्मीचं काय आज भोजनाचा कसा बेत आहे. मी जेवण केलेलं आहे. मी वांगे बटाट्याची भाजी आमच्या स्वयंपाकडे करायला लावली होती त्याच्यामुळे मी जेवण केलेलं आहे. आता ही निशाच्या घरी नेली भाजी आणि पोळ्या ती करून घेईल. याच्यावर याचा भात खूप छान लागतो. इंद्रायणी तांदळाचा भात अप्रतिम लागतो. नाही तर बासमती पण आणि छान. तो एकदम भारी लागतं खायला. तेच खायला पाहिजे त्याच्याबरोबर. तर ना थोडंसं होऊ देऊ आपण आणि मग दाखवते मी. मस्तपैकी मसूरची डाळ रेडी आहे. तर मी अशी डिझाईन केली. तुम्हाला माहिती आहे जेव्हाही आपण असा बेत खातो तुपाशिवाय तर तो अपूर्ण राहतो. मस्त मी तुपाची धार सोडणार आहे यार. अरे बघा तर हे बघा इथे भात आहे. थांबा इथे भाजी ही आपली. इथे हा भात आहे. पण आता ना मम्मीला आता काही जेवायचं नाही आहे. पण आता छानशी अशी मम्मीला मी डाळ दाखवते. म्हणजे मी सर्व केलेलं आहे ते दाखवते. तर छान आपली मसूरची डाळ रेडी आहे. तडका देऊन एकदम मस्त सुगंध. तर आता मम्मीला दाखवू. आता बघू विचारू मम्मीला जेवायचंय का. हो
जेवायचंय? नाही, हं. एकदम मस्त पैकी झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही भाजी बनवा. इतकी छान सुगंध वगैरे येतो त्या भाजीचा आणि झटपट होणार आहे. कुकरमध्ये होते. थोडं 1 तास फक्त मसूर आपल्याला भिजत टाकायचे आपल्या मेंबर प्रमाणे जेवढे लागतील तेवढे. आणि कांदा, टमाटा, लसूण हे टाकायचं आणि नंतर तुपाची म्हणा, कोणाकडे तूप नसेल तर तेलाची पण फोडणी म्हणजे द्यायची. आपलं राईचं तेल पण असू करू राईचं शकता. पण, कोणी कोणी राईचं तेल छान खातं, लागतं पण आपले तडक्याला. महाराष्ट्रातले लोक आपलं हे तेलच खातात शेंगदाण्याचं. नाही तर तूप वापरतात. तर मी 1 चमच तूप वापरलेले त्या. आणि किती छान कुकरमध्ये 1 टेक्स्चर चमच, दिसते त्याचं. सुगंध फार तर पूर्ण घरात आमचा सुगंध दरवळलाय. तर अशा प्रकारे आम्ही ही डाळ केलेली. तुम्ही पण आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आम्हाला तुम्ही सपोर्ट करा. आम्हाला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. आणि एखादा 2 शब्द माझ्याकडनं घाईमध्ये चुकीचा जरी निघाला तर राग म्हणू नका. मी वयामानाने माझ्याकडनं होता घाई शब्द बोलले जातात तर मला माफी मागते मी तुमच्याकडून. आणि काही काही शब्द चुकतात, घाई बोलले जातात माझ्याकडनं. तर ना खूप जण म्हणतात तुम्ही प्रमाणात सांगत नाही. प्रमाणात सांगायचं एवढाच विषय आहे का आपण मोठ्या प्रमाणात आम्ही जास्त काही रेसिपी बनवत नाही. म्हणजे इथे फक्त मेंबर फक्त 2 जण आहे किंवा 1 जण आहे म्हणून मग मी अंदाजानुसार जी गोष्ट करते ना ती रेसिपी म्हणून. हां. तर अनेक म्हणजे काल कमेंट आल्या तुम्ही प्रमाणात सांगत नाही, प्रमाणात सांगत नाही. फक्त एवढीच गोष्ट आहे का प्रमाणात एवढंच सांगण्याचं कारण आहे. नाही ते सांगितलंच पाहिजे. पण ना इश्यू इथे एवढाच आहे का जेवढं आम्ही करू तर ते खूप पडून राहील किंवा जास्त होईल. म्हणून मम्मीच्या हिशोबाने मम्मी घेत असते. पण जेव्हाही घेते ना मम्मी वाटीचं प्रमाण असो सगळं सांगत असते. तर काही तुम्हाला अजून शंका असेल तर प्लीज विचारा. हां. मसाला. तो आपल्याला महिना 2 महिन्यासाठी 1.5 महिन्यासाठी करायचा असतो. आपण फ्रीज मध्ये ठेवू शकतो. भाज्या वगैरे आता एकदम थोडं लागतं कारण साई मीच आहे आणि नॉन वगैरे तो काही खात नाही. जर अशा भाज्या वगैरे असतात तर मी थोड्या करते. 2च मेंबर असतात. आता मी जेवण केलेले वांगी बटाट्याची भाजी मी खाल्ली. आता साई आणि निशालच पाहिजे म्हणून आम्ही थोडीशीच डाळ टाकली. 1 वाटीभरच डाळ टाकली. मसुरा घेतल्या. तोच विषय होतो, दुसरं काही नाही. हो. तर तरी पण आम्ही प्रयत्न करू सांगण्याचा अजून. तर तुम्ही अशाच गोष्टी आम्हाला काही चुकल्या तर सांगत जा. आम्हाला आवडेल आणि त्यातूनच आपण काही गोष्टी कुठून सुधारू. बोलता, कुठून बघतात आमची हेही सांगा. रेसिपी ते पण आम्हाला सांगत जा. का आम्ही इथून बघतो. तुम्हाला आवडते का नाही आवडत ते पण सांगा. आणि तुमच्या काय अजून फरमाईशी असतील त्याही सांगा. म्हणजे आमच्याकडून जेही पूर्ण होतील आम्ही करूच. आणि आजची रेसिपी तुम्हाला झटपट अशी मसूरची डाळ, ती पण अख्खी मसूरची डाळ 2 असतात. एक ऑरेंज कलरची असते, एक ही आपली अख्खी मसूर म्हणजे ब्लॅक असते ना मग थोडीशी. तर ह्या दोन्ही असतात. तर आपण आज छान ती अशी अख्खी मसूर केलेली आहे. खूप सुंदर अशी लागते. तर नक्की ट्राय करा. तुमच्या घरच्यांनाही आवडेलच. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय. टेक केअर. हॅपी.